नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरिंग सागा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। लवकरच मी तुमच्यासाठी माहूरवारी ही एक सिरीज घेऊन येणार आहे व हा त्यामधीलच एक भाग आहे। आज श्रावणी सोमवार पहिला व त्यातच नागपंचमी हा दुग्ध शर्करा योग जुळून आल्यामुळे हा व्हिडिओ टाकण्याचा मोह मला आवरला नाही। आता आपण औंढा नागनाथमध्ये आहोत, ज्यामध्ये श्री नागेश्वर मंदिर हे 8वे ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे। पण त्यासोबतच या ठिकाणी महादेवाचे असेही एक रूप आहे जे फारशा लोकांना माहीत नसावं। त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर औंढा नागनाथला दर्शनासाठी येत असाल आणि तुम्ही फक्त मुख्य 8व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करत असाल तर तुम्हाला औंढा नागनाथची अजून एक मंदिराची माहिती देतो, ज्याच्यामध्ये तुम्ही जायलाच हवं आणि ते मंदिरही पाहायलाच हवं। सो आता आपण त्या मंदिराच्या समोर उभे आहेत। हे मंदिर आहे श्री नागेश्वर वा श्री नीलकंठेश्वर मंदिर। हे बरोबर औंढा नागनाथच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या समोरच हे मुख्य प्रवेशद्वार आहे। इथनं तुम्ही एक्झिट करता आणि त्याच्या समोरच हे मंदिर आहे, श्री नीलकंठेश्वर मंदिर आणि माता अन्नपूर्णा पार्वती मंदिर। सो नीलकंठेश्वर किंवा याला नागेश्वर मंदिर का म्हणतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हरिओम। ही जी पिंड आहे आतमध्ये, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्याचं तीर्थक्षेत्र 8वे ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावनी औंढा नागनाथ येथील जागृत स्वयंभू श्री नीलकंठेश्वर मंदिरामध्ये आपण आहोत। आतमध्ये जे शिवलिंग आहे यांचं नाव आहे नीलकंठेश्वर। असं मी बोटानं सांगितलं तर कळणार नाही, म्हणून इथे फोटोवरती सांगतो। आतमध्ये जे शिवलिंग आहे ही पिंड दर महाश्रत्यात तिळभर वाढते। इकडे जराधारी इकडे जी पाणी जाते त्या दिशेला जेव्हा ही पिंड इकडे भिंतीला स्पर्श होईल तेव्हा कलियुग समाप्त होऊन जाईल, असं या पिंडीचं महत्व आहे। आणि आपण जगातलं कुठलंही शिवलिंग बघितलं तर ते वरून तर खालीपर्यंत एक समान असतं असं, पण हे शिवलिंग तसं नाहीये। इकडे यांचा जो हा तिथला मधला भाग आहे लिंगाचा हा बारीक होत चाललेला आहे, कारण आपण चष्मा घातला की वन पडतो, घडी घातली की वन पडतो, तसा इथे नाग रोज वेटाळ करून बसतो। कारण या मंदिरामध्ये नागांचं विशेष महत्व आहे। नागेशम ज्योतिर्लिंग म्हणतात, त्यामुळे नागदेवता या मंदिरामध्ये वास्तव्याला असतात आणि ते हजारो भक्तांना दर्शन झालेलं आहे नागदेवतांचं। इथून प्रतिदिन नागदेवता येतात। आम्ही बऱ्याच वेळेस इथून येताना बघितलेला आहे। हा दरवाजा लावलेला असतो, इथे एक छोटासा होल ठेवलाय त्यांना आतमध्ये प्रवेश करण्यासाठी। ही जेवढी पण शृंगार पूजा केलेली आहे ही सगळी इकडे तिकडे विस्कळीत करून टाकतात। ही अशी नागवरी मणी काढून बसले आणि आजूबाजूला जी फुलं आहेत तर ती सर्व विस्कटलेली आहेत। त्यामुळे इथे नागांचं महत्व असल्यामुळे सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तामध्ये एकच वेळेस इथे पूजाभिषेक असते। आणि महादेवानी जेव्हा विष प्राशन केलं होतं, समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस, म्हणून त्यांचं पूर्ण शरीर हे तपत होतं, तर त्यांनी जटामध्ये गंगा माताला ठेवलं होतं, ज्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये शीतलता प्राप्त ठंडक महसूस व्हावी म्हणून ही पिंड 24 तास ओलीच असते। हिला वरून जलधारा नाहीये तरी पूर्ण पिंड ऑटोमॅटिकली ओलीच आहे। हिला आतून गंगेच्या पाण्याचा पाझर आहे आणि महादेवाने विष पिलं होतं म्हणून त्यांचा कंठ पूर्ण काळानिळा झाला होता। यांचा जो हा पूर्ण मधला भाग आहे तर हा पूर्ण काळानिळा झालेला आहे, म्हणून यांना नीलकंठेश्वर म्हणतात। आणि तुम्ही एक काल्पनिक फोटो बघितला असेल, एक गाय आहे जी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करते, हीच पिंड आहे आणि त्या गायीची ते पायांच्या पुरांची निशाणी आहे। जी गाय ते चालत येऊन या लिंगावर दुधाचा अभिषेक करायची, असं या शिवलिंगाचं वैशिष्ट्य आहे। नमः पार्वती पते हर 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 महादेव। नीलकंठेश्वर भगवान की जय। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।